जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दुरावस्था झाली आहे। प्रसूती विभागाची लिफ्ट 3 ते 4 महिन्यांपासून नादुरुस्त आहे। नादुरुस्तीमुळे लिफ्ट बरेच महिने बंद आहे। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे नातेवाईकांचे यामुळे हाल होत आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूती विभागात येणाऱ्या महिला रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते। रुग्णांना प्रसूती विभागात नेताना झोळीत झोपून नेण्याची वेळ येते। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये मेडिकल हब हे म्हटलं जातं आणि या ठिकाणी चिंचोली गावामध्ये मोठं मेडिकल हब उभं करण्यात आलेलं आहे। मात्र त्या अगोदर जळगाव जिल्हा रुग्णालय असताना आता हे जळगाव मेडिकल महाविद्यालय रुग्णालय झालेलं आहे आणि त्याची अवस्था जर आपण बघितली तर माझ्या मागच्या साईडला जी ही लिफ्ट आहे, लिफ्ट क्रमांक 3 हे गेल्या 3 महिन्यापासून बंद आहे आणि ही लिफ्ट रुग्णांसाठी वापरली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे त्यावरती लिहिलेलं देखील आहे की गरोदर महिलांसाठी ही लिफ्ट आहे। मात्र चित्र वेगळंच पाहायला मिळत आहेत। आपण या वार्डात आहोत आणि बघितलं तर इथलं चित्र खूप भयानक आहे। गरोदर जे महिला आहेत यांना या लिफ्टद्वारे आणण्यात येत असतं। मात्र ही लिफ्ट गेल्या 3 महिन्यापासून बंद असल्याने यांना टांगाटोळी करत या ठिकाणाहून पायऱ्यांनी आणल्या जातं। मात्र हे आणत असताना खूप मोठ्या वेदना या रुग्णांना सहन कराव्या लागतात। अनेक महिला या ठिकाणी रुग्ण महिला ज्या आहेत ह्या पोर्च मध्ये या ठिकाणी झोपलेल्या दिसत आहेत। दिवसाला 30 ते 35 डिलिव्हरी या ठिकाणी होत असताना मात्र बेडची संख्या या ठिकाणी कमी आहे। या संदर्भात डीन यांच्याशी संवाद साधला, लोकशाहीने जेव्हा संवाद साधला त्यावेळेस मात्र यांनी सांगण्यात आलंय की ही जी लिफ्ट आहे ही लिफ्ट जरी 3 महिन्यांपासून बंद असली तर आम्ही पाठपुरावा घेऊन या लिफ्टचं जे आहे आयुष्य जे आहे ते संपलेलं आहे, म्हणून ही नादुरुस्त लिफ्ट आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 3 लिफ्ट वेगळ्या चालू केलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी चित्र वेगळंच पाहायला मिळालं आणि या लिफ्टची व्यवस्था आम्ही लवकरच करू असं देखील डीन गिरीश ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। मात्र प्रॅक्टिकली जर चित्र बघितलं तर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो म्हणजे गरोदर महिलांना पायऱ्यांवरून उचलून आणत असताना त्या मातेला किती वेदना सहन कराव्या लागल्या ह्या त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट झालेल्या आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।